नाशिकमध्ये जी झाडं तोडली गेली आहेत किंवा भविष्यात तोडली जाणार आहेत, सर्व लोक त्यासाठी महानगरपालिका किंवा सरकारलाच दोषी ठेवतात. तर मित्रांनो, हे अर्धवट सत्य आहे. खरं काय आहे की आपल्या समाजातील बहुतांश लोकांना झाडं तोडली काय आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला काय याच्याशी काही मतलब नाही. वोटिंग करणाऱ्या बहुतांश लोकांना आपले तात्कालिक कामं झाली पाहिजेत. जसं की वोटला किती दिले पैसे, 4,000 5,000 दिलं तर मी त्या पक्षाला वोट करणार. माझ्या घरातल्या एखाद्या मेंबरला कामाला लावलं किंवा माझं एखादं कशात नाव बसत नसेल एखाद्या योजनेत तर ते नाव बसवलं किंवा एखादा आमदार किंवा खासदार असेल किंवा एखादा नगरसेवक उभा राहिला असेल तर त्याची ओळख आपल्याशी किती आहे किंवा तो आपली कुठं सेटिंग लावतो का, यासाठी हे वोट विकणारी आपली जनता आहे. मग जर तुम्ही बहुतांश लोक किंवा आपण बहुतांश लोक जर स्वार्थी असेल तर महानगरपालिकेत काम करणारे जे नगरसेवक असतील किंवा आपल्या राज्य सरकारमध्ये काम करणारे आमदार असतील किंवा मग देशात काम वरती संसदेत बसलेले खासदार असतील, ह्यांच्याकडून तुम्ही निस्वार्थपणाची का अपेक्षा करता किंवा त्यांनी पर्यावरण वाचावं अशी का अपेक्षा करता? तर मुळात जनता आपली जी आहे ती स्वार्थी आहे. तर ज्यांना कोणाला जे नावं ठेवतात की सरकारनं कामं केली पाहिजेत, सरकारनं झाडं तोडण्यापासून वाचवलं पाहिजे, ते फक्त अर्धच सत्य आहे. मूळ जे आहे ते जनता सुधारली पाहिजे आणि ज्यांना खरंच वाटते की झाडं तुटू नयेत किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, त्यांनी जनजागृती करावी, स्वतःमध्ये बदल करावे. आपल्या समाजात, आपल्या घरादारात, आजूबाजूला सगळ्यांना जागृत करावे, समजून सांगाव्या गोष्टी आणि खरोखर याचा डिटेलमध्ये अभ्यास करावा की मूळ कारण काय आहे आपले झाडं तुटण्याचा किंवा अजून जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याच्या मूळ कारणापासून जे कमेंट करतायत किंवा जे बोलतायत किंवा जे पुढं होत आहेत त्यांना देखील या गोष्टीचं ज्ञान नाही. त्यांनी पण ज्ञान घ्यावं, मी पण घ्यायला हवं आणि आपण ते समाजातील प्रत्येक युनिट म्हणजे प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांना दूरगामी काय परिणाम होत आहेत किंवा त्याचे जे वाईट परिणाम होत आहेत त्याची कल्पना सुद्धा येणार नाही. मग ते तात्पुरते जे लाभ घेतात ते थांबवतील कसे? तर त्यांना दूरगामी परिणाम जे आहेत त्याचे तथ्य, सायंटिफिक तथ्य काय परिणाम होतात ते सगळं आपण जनजागृतीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि हे तुम्हा माझ्यासारख्यांचं सगळ्यांचं काम आहे. हे फक्त सरकारचं काम नाहीये. सरकार तर आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. जोपर्यंत आपण समाज ढवळणार नाही, समाजात जनजागृती करणार नाही, तोपर्यंत सरकारमध्ये देखील बदल पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, धन्यवाद.